जय हिंद मित्रांनो, स्टडी जीके मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पहिला प्रश्न पहा। महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर पहा, खालील काही व्यक्तींची नावे दिली आहे। व्हिडिओला पॉज करा, तुम्ही सोडून पहा। तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर प्रदीप महाजन। कोणाला? प्रदीप महाजन यांना सन्मानित करण्यात आले आहे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर पहा, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार विचारले आहे 2023, तर कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर पहा, याचं उत्तर आहे आशा भोसले। लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2023ने आशा भोसले यांना सन्मानित करण्यात आले आहे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, भारतीय नौदल दिन केव्हा असतो? तर केव्हा असतो भारतीय नौदल दिन? तर 4 डिसेंबरला। कधी? 4 डिसेंबरला भारतीय नौदल दिन म्हणून साजरा केला जातो। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, पंचतंत्र या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर कोण आहे पंचतंत्र या पुस्तकाचे लेखक? तर विष्णू शर्मा। कोण आहे? विष्णू शर्मा। पंचतंत्र या पुस्तकाचे लेखक विष्णू शर्मा आहे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, B12 किंवा B12 या जीवनसत्वाचे रासायनिक नाव काय? रासायनिक नाव विचारलं आहे, तर B12 या जीवनसत्वाचे रासायनिक नाव काय आहे? तर सायनोकोबाल्मिन। काय आहे? सायनोकोबाल्मिन असे B12 या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, मॅग्नेशियम हे मूलद्रव्य कोणत्या संज्ञेने दर्शवले जाते? तर मॅग्नेशियम हे मूलद्रव्य कोणत्या संज्ञेने दर्शवले जाते? तर Mg। कोणत्या संज्ञेने? Mg या संज्ञेने दर्शवले जाते। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, क्लोरीन या मूलद्रव्याचे अनुक्रमांक किती आहे? तर किती आहे क्लोरीन या मूलद्रव्याचे अनुक्रमांक? तर 17 आहे। किती आहे? 17 आहे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, अणूला कलिंगडाची उपमा कोणत्या शास्त्रज्ञाने दिली? तर कोणत्या शास्त्रज्ञाने दिली अणूला कलिंगडाची उपमा? तर J.J. थॉम्सन। कोणी दिली? J.J. थॉम्सन यांनी अणूला कलिंगडाची उपमा दिली। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, फेडरल कोर्ट ऑफ इंडियाचे सर्वोच्च न्यायालयामध्ये रूपांतर कधी झाले? तर पहा, सर्वोच्च न्यायालयाचे पहिले अगोदरचे नाव फेडरल कोर्ट ऑफ इंडिया होते, तर त्याचे रूपांतर सर्वोच्च न्यायालयामध्ये झाले, तर ते कधी झाले? तर पहा, याचं उत्तर आहे 26 जानेवारी 1950ला। कधी? फेडरल कोर्ट ऑफ इंडियाचे सर्वोच्च न्यायालयामध्ये रूपांतर 26 जानेवारी 1950ला झाले। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, पिग्मी ही जमाती खालीलपैकी कोणत्या ठिकाणी राहतात? तर कोणत्या ठिकाणी राहतात पिग्मी ही जमाती? तर पहा, याचं उत्तर आहे कांगो खोरे। कांगो खोरे म्हणजे मध्य आफ्रिकामध्ये। कुठे? मध्य आफ्रिकेमध्ये। आफ्रिका, कांगो खोरेमध्ये पिग्मी ही जमाती खालीलपैकी कुठे आढळतात? तर कांगो खोरेमध्ये राहतात। म्हणजे कांगो खोरे कुठे आहे? तर मध्य आफ्रिकेमध्ये आहे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, न्यू गिनी हे बेट खालीलपैकी कोणत्या महासागरामध्ये आहे? तर न्यू गिनी हे बेट खालीलपैकी कोणत्या महासागरामध्ये आहे? तर पॅसिफिक महासागर। कोणत्या महासागरमध्ये? पिग्मी ही बेट, पिग्मी म्हणत आहो, न्यू गिनी। आपला मागचा प्रश्न होता ते पिग्मीचा, तर न्यू गिनी हे बेट कोणत्या महासागरामध्ये आहेत? तर न्यू गिनी हे बेट पॅसिफिक महासागरामध्ये आहे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, इस्रायल या देशाची राजधानी कोणती आहे? तर इस्रायल, पहा, इस्रायलमध्ये सध्या युद्ध चालू आहे, इस्रायल आणि फिलिस्तीन, तर हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। तर इस्रायल या देशाची राजधानी कोणती आहे? तर इस्रायल या जी देश आहे त्याची राजधानी काय? जेरुसलेम। काय आहे? जेरुसलेम। इस्रायल या देशाची राजधानी जेरुसलेम आहे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, भगवा, गणेश, मृदुला ही कोणत्या फळाची जात आहे? तर पहा, भगवा, गणेश आणि मृदुला कोणकोणत्या आहे? भगवा, गणेश आणि मृदुला ही कोणत्या फळाची जात आहे? तर कोणत्या फळाची जात आहे? तर हे डाळिंब। कोणत्या फळाची? डाळिंब या फळाची जात आहे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय मुख्य माहिती आयुक्ताची नियुक्ती खालीलपैकी कोण करतात?
पहा, केंद्रीय मुख्य माहिती आयुक्ताची नियुक्ती कोण करतात, इथं ब्रॅकेट दिलं आहे, तर कोण करतात, तर पहा याचं उत्तर आहे राष्ट्रपती. केंद्रीय मुख्य माहिती आयुक्ताची नियुक्ती कोण करतात, तर राष्ट्रपती करतात. पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, उत्तराखंडमध्ये कोणत्या शहराला जागतिक योग राजधानी म्हटले जाते, तर पहा उत्तराखंडामध्ये कोणत्या शहराला विचारले, तर कोणत्या शहराला, पहा कोणत्या शहराला जागतिक योगा राजधानी असे म्हटले जाते, तर पहा याचं उत्तर आहे ऋषिकेश. उत्तराखंडमध्ये कोणत्या शहराला, तर ऋषिकेश या शहराला जागतिक योगा राजधानी असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिल्यांदा केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपद भूषवणारी महिला कोण होती, तर कोण होती भारतातील पहिल्यांदा, म्हणत आहे पहिल्यांदा केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपद भूषवणारी महिला कोण होती, तर कोण होती, राजकुमारी अमृत कौर. कोण होती, राजकुमारी अमृत कौर होती. पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, भीम ॲपचे पूर्णरूप काय आहे, तर भीम ॲपचे पूर्णरूप काय आहे, तर पहा भीम ॲपचे पूर्णरूप आहे भारतीय इंटरफेस फॉर मनी. काय आहे, भारतीय इंटरफेस फॉर मनी, म्हणजे बी येणार आपलं उत्तर. भीम ॲपचे पूर्णरूप आहे भारतीय नाही आहे, भारत इंटरफेस फॉर मनी. काय आहे, भारत इंटरफेस फॉर मनी असे भीम ॲपचे पूर्णरूप आहे. पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, कजरी हा लोकनृत्य प्रकार कोणत्या राज्यात आढळतो, तर पहा कजरी हा लोकनृत्य प्रकार कोणत्या राज्यात आढळतो, तर कोणत्या राज्यामध्ये, उत्तर प्रदेशमध्ये. कोणत्या राज्यामध्ये, उत्तर प्रदेशमध्ये कजरी हे लोकनृत्य प्रकार आढळतो. पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, न्यू मरे हे बेट कोणत्या समुद्रात आहे, तर कोणत्या समुद्रात आहे, पहा खालील का ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा. न्यू मरे हे बेट कोणत्या समुद्रामध्ये आहे, तर हे बंगालच्या उपसागरामध्ये आहे. कशामध्ये, बंगालच्या उपसागरामध्ये न्यू मरे हे बेट आहे. पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, डकवर्थ लुईस नियम खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर पहा डकवर्थ लुईस नियम खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर क्रिकेट. कोणत्या खेळाशी, क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, जायकवाडी प्रकल्प खालीलपैकी कोणत्या देशाच्या सहकार्याने बांधण्यात आला, तर पहा जायकवाडी प्रकल्प आहे, तर कोणत्या देशाच्या सहकार्याने बांधण्यात आला आहे, तर पहा खालील का ऑप्शन दिले आहे, तर जापान. कोणत्या देशाच्या सहकार्याने, जापान या देशाचे सहकार्याने बांधण्यात आले आहे. पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली, तर कोणत्या वर्षी करण्यात आली संयुक्त राष्ट्र संघटनाची स्थापना, तर पहा याचं उत्तर आहे पहिला 24 ऑक्टोबर 1945ला. कधी, संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना 24 ऑक्टोबर 1945ला करण्यात आली. पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, ओपेक संघटनेचे मुख्यालय कुठे आहे, तर पहा ओपेक हे कशासाठी, कोणती संघटना आहे, पेट्रोलियम निर्यात देशाची संघटना आहे ओपेक. तर ओपेकचे पूर्णरूप काय होते, द ऑर्गॅनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्री असे ओपेकचे पूर्णरूप होतात. तर ओपेकचे काय विचारले, तर मुख्यालय विचारले, तर मुख्यालय कुठे आहे ओपेकचे मुख्यालय, तर पहा खालील काय ऑप्शन दिले आहे तुम्ही सोडून पहा. तर ओपेकचे मुख्यालय आहे व्हिएन्ना. कुठे आहे, व्हिएन्ना या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, 1857च्या क्रांतीच्या कोणत्या नेत्यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला होता, तर पहा 1857चा जो उठाव झाला होता, तर खालील काही नेते आहे किंवा क्रांतिकारक आहे, तर त्यांनी नेपाळमध्ये कोणत्या नेत्यांनी विचारलं तर आश्रय घेतला होता, कोणते नेते होते ज्यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतले होते, तर पहा याचं उत्तर आहे सी, नानासाहेब पेशवे. कोणी घेतले होते, नानासाहेब पेशवे यांनी 1857च्या क्रांतीच्या उठावामध्ये नेपाळमध्ये आश्रय घेतले होते. कोणी, तर नानासाहेब पेशवे यांनी. पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, 1857च्या उठावानंतर इंग्रजी सैनिकाचे हिंदी सैनिकाचे ठेवलेले प्रमाण किती होते, तर पहा 1857चे जे उठाव झालं होतं त्यानंतर इंग्रजांनी हिंदी सैनिकाचे किती प्रमाण ठेवले होते, तर पहा खालील ऑप्शन दिले आहे. तर किती प्रमाण ठेवले होते, 1:2. किती, हिंदी सैनिकाचे 1 असेल तर 2 जास्त प्रमाण इंग्रजाचे असेल असे प्रमाण ठेवले होते त्यांनी. पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे हा,
तुरुंग हा विषय भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या सूचीत येतो? हा प्रश्न तुम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये द्यायचा आहे. तुरुंग हा विषय भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये येतो? तर पहा, हे आपले 25 प्रश्न होते. जर तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटले असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.